गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत आहेत ना? तर मजेत राहिलं पाहिजे. तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण चाललोय एक स्पेशल ठिकाणी जे ओतूर गावापासून जवळ आहे. अंदाजे एक 20 किलोमीटर तरी असेल. तर त्या प्लेसचं नाव आहे माळशेज घाट. मी ऐकलंच असं. तर माळशेज घाटला आपण जात आहोत आणि आपण एक क्रॉस केलेलं आहे. बरे गोवाडी आपण जाता आता वडच्या पुढे गेलं तर घाट लागतो आपल्याला. जाताना एक आपल्या धरण पण लागतं. बळगाव धोरण धरण आहे. खूप मोठं धरण आहे महाराष्ट्रात. तर आपण जातोय आता. माझ्यासोबत कुणालीच कांडे आहे. सोबत बोललं चल संडे फ्री राईड आहे, चल जाऊन येऊ. हा बघा धबधबा सुरू झाला इथं. आणि त्यानंतर ते नाही इथं खूप. आता थोडा पाऊस कमी आहे त्यामुळं थोडे धबधबे शांत आहेत. थोडा पाऊस आला की मग फुल धबधबे चालू होऊन जातात. खूप गर्दी असते पर्यटकांची, पण आज आम्ही खूप लवकर आलो आहे त्यामुळे थोडंसं गर्दीचं प्रमाण कमी आहे. बघूया आता आपल्याला ज्या पॉईंटला जायचं तिथं पण गर्दी आहे की नाही कळेलच गेल्यावर. हा बघा. तर आपण आता सध्या माळशेज घाटात आहे. आपण पोहोचणार आहे थोड्याच वेळात. थोडंसं घाट आहे आणि हा घाट थोडा उतरून गेलं की मग माळशेजचा पॉईंट येतो. आपण एक 15 मिनटात पोहोचून जाऊ तिथे. तर आत्ताच धुकं इथं यायला लागले. मी खूप एक्साइटेड आहे. तिथं काय सीन असेल इथंच एवढं भारी आहे तर पुढे कसं सीन असेल, त्यामुळे खूप भारी वाटते. थोडी आपण पार्किंग लाईट चालू करूया कारण की धुकं आहे पूर्ण. तर राईड सेफली करा. तुमच्या गाडीत जर पार्किंग लाईट नसेल तर तुम्ही नंतर सेटअप करून बसून घेऊ शकता. हे बघा हा सीन इथंच एवढं सुंदर वाटतंय तर अजून थोडं पुढं किती छान असं. आता बोगद्यात आलोय. हा माळशेजचा मेन बोगदा आहे. पाणी पडतंय इथं बघा. आपण पोहोचलोय आता माळशेज घाटात. हा व्ह्यू बघू शकता तुम्ही. अजून तुम्हाला मेन पॉईंटला घेऊन जायचं आहे मला. मेन पॉईंट तर याच्यापेक्षाही सुंदर आहे. आणि तुम्ही घाट बघून घ्या. ते छोटं मारुतीचं मंदिर आहे छोटं. थोडासा रस्ता इथं खराब आहे आणि ओव्हर स्पीडिंग इथं करू नका कारण की खूपच खराब रोड आहे आणि खूप मोठ्या मोठ्या गाड्या ट्रक वगैरे इथं जातात. त्यामुळे थोडंसं सांभाळून. आणि जेव्हा पाऊस जास्त असेल त्यावेळी तिथे खूप धबधबे चालू असतात. आता खूप कमी झाले. थोडं सेफ साईडने चाललोय कारण की खड्ड्यातलं पाणी उडतं अंगावर. थोडंसं बघू शकता तुम्ही हा घाट. थोडं आपण रॉंग साईड राहू. इकडचं घाट बघा खाली खाली खाली. तर आपण तर माळशेज घाटला आलोय. हे बघा व्ह्यू बघा तुम्ही. कसला छान व्ह्यू आहे. तर आपण आता व्ह्यू पॉईंटला चाललोय. काय दिसतंय का नाही काय माहीत नाही, पण हे बघा बॅकग्राऊंड फुल क्वालिटी. पूर्ण धोका आहे इथं. काय दिसतंय का नाही माहीत नाही. तर आपण आज छोटीशी राईडसाठी आलो आहे. कुणाला आलं आहे माझ्यासोबत. म्हटलं चल जाऊन येऊया आज आणि वेळ पण होतं. तर आज संडे आहे आणि पावसाचं खूप वातावरण झालेलं आहे, पण तरी माझं पण आले सेफ्टी सगळं बघा. तुम्हाला व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा.
हो वा, बघा कसला सीन आहे. हेच दाखवण्यासाठी आपण खूप लांब लांब जाऊन तुमच्यासाठी ब्लॉग बनवतो. तर मित्रांनो सपोर्ट करा असंच, मला अजून असेच ठिकाणी बघायला भेटतील. आणि हा आपला व्ह्यू पॉईंट आहे माळशेजचा. इथं आल्यावर छोट्या पायऱ्यांनी खाली यायचे. बोगद्याच्या समोरच पायऱ्या आहेत. तर तिथे उतरले तर इकडं व्ह्यू आहे. तर माझ्या मुळे या. आणि हे बघा, हा बघा सी. मग हे बघायचं असेल तर तुम्हाला सकाळी यावं लागेल, कारण की नंतर मग ऊन पडल्यावर हे धुकं सगळं जातं. तर हा सीन बघा तुम्ही, पूर्ण धुकं आहे पूर्ण, म्हणजे हा हीच नाही. हे बघा, आणि यालाच तर म्हणतात स्वर्ग. स्वर्गात आलात तुम्ही. आणि इथं कुणीच नाही आहे सकाळी. एवढं सकाळी आलोय ना आम्ही दोघंच आहोत. आणि हा बघा, हा माग बघ, ही मागची दरड बघा. हे बघा पूर्ण असे नाद म्हणजे नाद, एकदम नाद खोळा. ह्या दरड जाऊन मला ओरडायचंय. चला अजून दाखवतो तुम्हाला व्ह्यू पॉईंट. तर तिथून थोडे पुढे गेले तर इथंच पूर्वीच्या काळी इथं शूटिंग वगैरे झालेली मूवीची. तर तुम्हाला हा सीन कुठे दिसला तर नक्की सांगा. अगदी खाली काहीच दिसत नाही आहे. खाली खूप खोल आहे. आणि तुम्ही पाहिलं असेल की नाही माहीत नाही, पण काहीच दिसत आहे. पूर्ण हे बघा, पूर्ण व्हाईट आहे. काहीच नाही आहे. खाली गवत दिसतं फक्त. इथून खाली पूर्ण सगळं हेच आहे. दरी आहे, दरी पूर्ण. छान असं बघा तुम्ही. इथं येऊन तुम्ही फोटोशूट वगैरे सगळं करू शकता. आणि हा एंड पॉईंट आहे. तर पूर्ण सगळीकडे फिरवतो तुम्हाला 360 बघून. काहीच दिसत नाही आहे सध्या, पूर्ण धुकं आहे पूर्ण. आणि हे बघायला म्हणजे असं इतका आनंद होतोय, काय सांगू तुम्हाला. स्वर्गात. तर कॅमेरा इकडे घ्या, कॅमेरामॅन. आणि हे माझ्यासोबत कुणाल निष्कांडे, आपला यार जिगरी ट्रॅव्हलर पार्टनर. मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं. तर आता आपण थोडा वेळ इथं थांबला, वेट केला आहे, जवळजवळ 1 तास वेट केला आपण. आणि पूर्ण धुकं आता रिव्हील गेलेलं आहे. तर तुम्हाला दाखवतो पुढचा सीन. आणि पूर्ण खाली जी दरी आहे ती आता ह्यात दिसते आहे. तर तुम्ही बघू शकता. कॅमेरामॅन इकडे खाली दाखवा ह्यांना. तर ही पूर्ण दरी आहे, तुम्ही पाहू शकता. आणि इथं सेफ्टीसाठी त्यांनी हे पोल वगैरे तुम्हाला मगाशी म्हणजे बोललो. तर पूर्ण तुम्ही हा सीन बघा. तर माझ्या मागं या आणि इकडे बघा. आणि हे पूर्ण हा माळशेजचा व्ह्यू आहे. तर या व्ह्यू पॉईंटला खूप म्हणजे असं सीन वगैरे शूट झालेलं आहे. तर तुम्ही जर आला कधी तर ह्या व्ह्यू पॉईंटला नक्की थांबा. आणि इथलं शूट सीन वगैरे तुम्ही घेऊ शकता, व्हिडिओ वगैरे. बरेच रील्स वगैरे यूट्यूबला तुम्ही बघितलं असेल माळशेजचा हा सीन. तर खूप छान असा पॉईंट आहे. तर पूर्ण सगळं बघा तुम्ही, एक नंबर सीन आहे. तर हे डोंगर आणि हे पूर्ण, तर हा बघा पूर्ण सीन. आणि आता सकाळचे मला तर वाटतं ॲक्युरेट टाईम 1 मिनिट, सकाळचे 8 वाजले. तर 8 वाजता हा सीन बघायला भेटतो तुम्हाला. बघा तुम्हाला इथे 6:30 ते 7च्या दरम्यान यायला लागेल. तर हा बघा सीन इतका सुंदर आहे, हे शब्दात मी बोलू शकत नाही. हे बघा, हाच तो स्वर्ग. कसा वाटला स्वर्ग मग कमेंटमध्ये नक्की सांगा. तर
आपण आता रिटर्न चाललोय. जायचं तर मन तर होत नाही आहे, आप्पाचं पण काय म्हणतं थांबवा अजून, पण आम्हाला गावाला पण जायचं इथून आता. आणि उद्या रक्षाबंधन पण आहे, त्यामुळं थोडं गिफ्ट वगैरे खरेदी होणारच आहे. तर तुम्ही पाहिलं आहे माळशेज घाट. बाय बाय मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड बाय. Hey, pop the trunk of oh, sold a good price out of sight. My hoe got talent, right? Whole squad ran do that shit, yeah.